नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंटेलिजंट ब्युरोकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. केंद्रीय गुप्तचर विभागाकडून इथं भरती निघालेली आहे. त्यासाठी इथं आपल्याला जे पद असणार आहे, सिक्युरिटी असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह, सिक्युरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्हसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे मित्रांनो. टोटल इथं 4,987 पदांसाठी ती भरती निघालेली आहे मित्रांनो. 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे, इंटेलिजंट ब्युरोकडून इथे व्हॅकन्सी असणार आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. ओके. सिक्युरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन असणार 2025 साठी. ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हाइट केलेलं आहे. इंडियन नॅशनल्स अँड डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे. पोस्ट असणार आहे सिक्युरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ह साठी, एसी आणि एक्झिक्युटिव्ह. ओके. फॉलोइंग फॉर जे असणार आहे इंटेलिजन्स ब्युरो कडून, मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स कडून व्हॅकन्सी असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या इंटेलिजन्स ब्युरो साठी SIB साठी व्हॅकन्सी असणार आहे. लँग्वेज दिलेली आहे कॅन्डिडेट्सचा इथं, जे पण आपलं स्टेट वाईज असणार आहे आणि व्हॅकन्सी दिलेली आहे कॅटेगरी वाईज आणि टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे इथे. ओके. आता इथं बघू शकता तुम्ही इथं अगरतालासाठी इथे लँग्वेज असणार आहे, ते बघू शकता. 67 पोस्ट असणार तिथं. अहमदाबादसाठी इथं लँग्वेज वगैरे आपल्याला बघून घ्यायची. अहमदाबादसाठी याच्यामध्ये आपल्याला 307 व्हॅकन्सी. साठी इथं 53 व्हॅकन्सी असणार आहे. अमृतसरसाठी 74 व्हॅकन्सी असणार आहे. आपली लँग्वेज चेक करायची, जे आपण इथं नावं सांगत आहे त्याची. त्यानंतर बँगलोरसाठी जे असतात 204 व्हॅकन्सी. भोपाळसाठी 87 व्हॅकन्सी. भुवनेश्वरसाठी असणार आहे 76 व्हॅकन्सी. छत्तीसगडसाठी असणार आहे 86 व्हॅकन्सी. ओके. चेन्नईसाठी असणार आहे 285 व्हॅकन्सी. देहरादूनसाठी 37 व्हॅकन्सी. दिल्लीसाठी 1124 व्हॅकन्सी. गांगटोकसाठी 33 व्हॅकन्सी. गुवाहाटीसाठी 124 व्हॅकन्सी. हैदराबादसाठी 117 व्हॅकन्सी. त्यानंतर इम्फालसाठी 39 व्हॅकन्सी. इटानगरसाठी 180 व्हॅकन्सी. जयपूरसाठी 130 व्हॅकन्सी असणार आहे. जम्मूसाठी 75 व्हॅकन्सी. कालिम्पोंगसाठी 14 व्हॅकन्सी असणार आहे. कोहिमासाठी तर 56 व्हॅकन्सी. कोलकातासाठी 280 व्हॅकन्सी. लेहसाठी 37 व्हॅकन्सी. लखनौसाठी 229 व्हॅकन्सी. मिरटसाठी 41 व्हॅकन्सी असणार आहे. ओके. त्यानंतर इथं मुंबईसाठी मराठी, कोकणी, नायराणीसाठी तर लँग्वेजसाठी 266 व्हॅकन्सी. नागपूरसाठी तर मराठी, पंजाबी, उर्दू, गोंडी आणि मडिया लँग्वेजसाठी 32 व्हॅकन्सी. पणजीसाठी इथं कोकणी आणि मराठी लँग्वेजसाठी 42 व्हॅकन्सी. ओके. नंतर इथं पटनासाठी हिंदी लँग्वेज 64 व्हॅकन्सी. रायपूरसाठी इथं 28 व्हॅकन्सी. रांचीसाठी 33 व्हॅकन्सी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. शिलाँगसाठी तर 33 व्हॅकन्सी असणार आहे. शिमलासाठी 40 व्हॅकन्सी. शिलिगुरीसाठी इथं 39 व्हॅकन्सी असणार आहे. श्रीनगरसाठी इथं काश्मीर अँड पराईसाठी 58 व्हॅकन्सी असताना त्रिवारडूनसाठी इथं मलयाळम लँग्वेज 334 व्हॅकन्सी असणार आहे. ओके. त्यानंतर इथं वाराणसीसाठी 48 व्हॅकन्सी आणि विजयवाडासाठी 115 व्हॅकन्सी. एकूण इथं 4,987 व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये व्हॅकन्सी जे असणार एक सर्व्हिसमॅन अलोकेट फॉर द कॅन्डिडेट्स विदाउट फॉर द SIB. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन जे दिलेलं आहे, पॅरामीटर्स वगैरे बघू शकता तुम्ही, दिलेलं आहे. ओके. याचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. ओके. त्यानुसार इथं पोस्ट असणार आहे, आपल्याला पोस्ट किती आहे. ओके. आता याच्यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हसाठी नेम दिलेली आहे आपल्या एक्झामिनेशनचा. तर क्लास दिलेली आहे आपल्या इथं सेंट्रल जनरल सेंटर सर्व्हिस असणार आहे. ग्रुप सीची भरती, नॉन गॅजेट, नॉन मिनिस्ट्री. त्यासाठी आपली सॅलरी असणार 21,700 पासून 69,100 रुपये. ओके. त्यासाठी आपल्याला इथं असणार आहे स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स असणार आहे. बेसिस आपल्याला इथं आपल्या अलाउन्स वगैरे भेटणार आहे मित्रांनो. ओके. हॉलिडेज वगैरे आपल्या सुट्टी वगैरे भेटणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असेल फक्त इथं 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला डोनेशन सर्टिफिकेशन लागणार आहे आणि आपल्याला नॉलेज पाहिजे इथं एनी वन आपल्या लँग्वेजचं. ओके. डायरेक्ट आपल्याला जे मेन्शन दिलेलं आहे, जे लँग्वेज दिलेलं आहे, लँग्वेजचं कोणत्याही एका नॉलेज पाहिजे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. फील्ड एक्सपिरियन्स वगैरे इथं काही नसणार आहे. ओके. फील्ड एक्सपिरियन्स अँड इंटेलिजन्स वर्क असणार आहे. ओके. एज लिमिट 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एज लिमिट आपला काउंट होणार आहे 17/8/2025 पर्यंत.
यासाठी SC/ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची सूट असणार आहे. ओबीसीला 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आणि इथं आपण 3 वर्ष रेग्युलर वगैरे सर्व्हिस केली असेल तरच. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो युआर वाले, 38 वर्षापर्यंत ओबीसी कॅन्डिडेट्स आणि 40 वर्षापर्यंत SC/ST कॅन्डिडेट्स अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. जे हँडिकॅप पर्सन असतील त्यांच्यासाठी. ओके, PWD साठी याची संपूर्ण माहिती वगैरे अशी दिलेली आहे. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता इथं पॅरामीटर दिलेले आहे, नीड नॉट दिलेले आहेत. त्यानंतर 17/8/2025 पर्यंत आपल्याला इथं हे असणार आहे सगळं काय आपल्याला ते एज लिमिट वगैरे. याच्यामध्ये आपल्याला ग्रुप सीची पोस्ट असणार आहे याच्यामध्ये. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर नॉलेज असणार आहे, लँग्वेज आपल्या इथं लँग्वेज वाईज कॅन्डिडेट्सला इथं SIB कडून आपल्याला जे असणार आहे प्रोसेस असणार, नॉलेज असणार आहे, लँग्वेज वाईज आपल्याला अप्लाय करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिस लायबिलिटी असणार आहे. त्यानंतर इथं कॅन्डिडेट्सला अप्लाय करण्यासाठी स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन जी असणार आहे ते आपण बघूया आता. याच्यामध्ये एक्झामिनेशन जी असणार आहे आणि मार्क दिलेला, टाइम दिलेला आहे. त्याच्यामध्ये टायर 1 टायर असणार, 3 टायर असणार आहे टोटली. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं जे असणार आहे टायर 1, त्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ टाईप क्वेश्चन असणार आहे. 5 पार्टमध्ये डिवाइड केले जाणार आहे. 20 क्वेश्चन असणार आहे एका सेशनमध्ये. हर एक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. जनरल अवेअरनेसला इथं क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर इथं कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूरिकल, त्याच्यानंतर लॉजिकल असणार आहे, रिझनिंग असणार आहे, ॲनालिटिकल असणार आहे, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल स्टुडिओसाठी. ओके, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 1/4ची निगेटिव्ह मार्किंग. ओके, 100 क्वेश्चन 1 तासाचा टाइम. टायर 2 असणार आहे, रायटिंग एक्झाम असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचं असतं पॅसेज, 500 वर्डचा पॅसेज असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश अँड विवा असणार आहे वीरचा. ओके, 50 मार्कांसाठी 1 घंटा टाइम असणार आहे. इंटरव्ह्यू असणार आहे आपला. इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला पर्सनॅलिटीज 50 मार्कांसाठी, अशी इथं 200 मार्कांची आपली एक्झामिनेशन असणार आहे. सेंटर सिटी एक्झामिनेशन जे असणार आपल्याला बघू शकतो. तुम्हाला आपल्याला 5 सेंटरचा ऑप्शन आपल्याला चॉईस करायचे, 5 सेंटर. ओके, जे पण आपल्याला असणार आहे. इथं सगळे सेंटर्स तुम्ही बघू शकता. इथं महाराष्ट्रामध्ये पण दिलेलं आहे आणि आपल्याला इथं संपूर्ण बघून घ्यायचं. अमरावती दिलेलं आहे. इथं बाकीचे इथं वरती असतात. इथं बघू शकतो छत्रपती संभाजीनगर, जळगाव वगैरे असे दिलेले आहे. सेंटर्स कोड वगैरे इथं चेकआउट करून घ्यायची. ओके, त्यानंतर इथं आपल्याला सगळा इथं केअरफुली इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, एक्झामिनेशन सेंटर चॉईस करून घ्यायचे 5. त्यानंतर इथं कॅन्डिडेटला इथं 5 ऑप्शन आपले एक्झामिनेशन सेंटर असणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला 1 मोर आपल्याला एक्झामिनेशन सेंटर आपल्याला चॉईस करून द्यायची आहे. ओके, टायर 1, टायर 2, टायर 3 साठी एक्झामिनेशन वगैरे असणार आहे. ओके, सगळ्यांसाठी आपले एक्झामिनेशन सेंटर चॉईस करून ठेवायचे. सिलेक्शन कॅन्डिडेटसाठी इथं आपल्याला 5 सेंटर असणार आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग वगैरे दिलेलं आहे. UR साठी आता जे असणार याच्यामध्ये ऑर्डर ऑफ आपल्याला कॉम्पिटिटिव्ह फॉर सिलेक्शनसाठी जे मार्क आपल्याला पाहिजे, कट ऑफ टायर 1 मध्ये आपल्याला URला 30 मार्क तरी पडले पाहिजे, ओबीसीला इथं 28 मार्क पडले पाहिजे, SC/ST कॅन्डिडेटला 25 मार्क पडले पाहिजे आणि EWला 30 मार्क पडलेले पाहिजे. तरच आपण इथं पुढच्या स्टेजमध्ये आपण जाणार आहोत. तरच आपल्याला टायर 2 मध्ये जायला मिळतं. टायर 2 मध्ये असतं आपलं परफॉर्मन्स नॉर्मलायझेशन असतं याच्यामध्ये. ओके, लक्षात द्यायचं. टायर 1 मध्ये, टायर 2 मध्ये आपल्याला इथं 10 टाइम्स आपल्याला नंबर ऑफ वॅकन्सी वगैरे दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं टायर 1 झाल्यानंतर आपलं टायर 2 मध्ये जातो. त्यानंतर टायर 2 मध्ये आपल्याला इथं क्वालिफाईड नेचर जे असणार आहे 50 पैकी आपल्याला 20 मार्क पडलेले पाहिजे. ओके, याच्यामध्ये म्हणजे इतका काही एवढा पेपर एवढा की मला दिसतं, म्हणजे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे कट ऑफ नुसार. ओके, तिथे कट ऑफ हा वेगळा पण लागू शकतो असं दाखवण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये ऑन ऑफ द बेसिस आपल्याला परफॉर्मन्स वगैरे नॉर्मलायझेशन होणार आहे. ओके, तसं इथं दिलेलं आहे त्यांनी सगळी माहिती. ओके, 20 पैकी 50 पैकी 20 मार्क्स वगैरे इथं आलेले पाहिजे. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेशन, त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन लागणार आहे आपल्याला. ओके, त्यानंतर रिझोल्युशन फॉर केस टाईबद्दल आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता मार्क टायर 1, टायर 3 चे आपल्याला इथं असणार आहे. ओके, आता जे इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्यांनी आपल्या ऑनलाईन एक्झामिनेशनचे इम्पॉर्टंट डेट्स. तर ऑनलाईन डेट इथं बघू शकता तुम्ही ॲप्लिकेशनसाठी. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 26/7/2025 पासून 17/8/2025 पर्यंत इथं असणार आहे लास्ट डेट ॲप्लिकेशन फी भरण्यासाठी वगैरे सगळी. ओके, 2 दिवस एक्स्ट्रा भेटले जाणार आहे आपल्याला ब्रँचसाठी, जे ब्रँचमधून भरणार आहे चलन ऑफलाईन पद्धतीने त्यांच्यासाठी. ओके, 19/8/2025 पर्यंत. याची वेबसाईट लिंक इथं तुम्ही बघू शकता, दिलेली आहे संपूर्ण माहिती. 26/7 ते 17/8/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे.
जनरल इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेले आहे, रीड करायचं आहे केअरफुली. त्याच्यावर आम्ही ॲग्री रजिस्ट्रेशन करायचं आहे. संपूर्ण माहिती भरायची आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आणि 100 GB पर्यंत आपल्याला पाहिजे. ओके. आणि सगळे डॉक्युमेंट जे वगैरे आपल्याला लागणार आहे ते आपल्याला अपलोड करायचे. व्हॅलिड ID प्रूफ, सर्टिफिकेशन, मार्कशीट, ओके, कॅटेगरी सर्टिफिकेशन, ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तर मोबाईल नंबर आणि मेल ॲड्रेस आपल्याला चेकआउट करून टाकून घ्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन स्टेज 1 मध्ये दिलेलं आहे. ओके. पर्सनल डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल. स्टेज 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यांनी इथं इंट्रोडक्शन, फोटोग्राफ्स आणि सिग्नेचर, पुढच्या साईज वगैरे आपण बघू शकतो त्याची दिलेली आहे. या साईज वगैरे बद्दल तुम्हाला बघायचं असेल बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये दिलेली आहे. टायर 1, टायर 2, टायर त्याची एक्झामिनेशन चॉईस करायचं. एक्झामिनेशन फीज जी असणार आहे याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन फीज दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. 100 रुपये असणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये रिक्वायरमेंट चार्जेस जे असणार आहे प्रोसेसिंगच्या 550 रुपये असणार आहे. ओके. तर इथं बघून घ्यायचे आता ऑल कॅन्डिडेटसाठी तर रिक्वायरमेंट प्रोसेसिंग 550 रुपये असणार आहे. ओके. मेल UR OBS साठी. ओके. आणि इथं 100 रुपये ॲडिशनल रिक्वायरमेंट प्रोसेसिंग फीज वगैरे त्याचे एक्झामिनेशन चार्ज असणार आहे 650 रुपये पे करायचं आहे. तर SC/ST कॅन्डिडेट्सला, फिमेलला जे असणार आहे सर्व्हिसमॅनला, याच्यामध्ये आपल्याला ज्याचा पेमेंट असणार आहे ॲक्सेप्टेबल असणार आहे 100 रुपये. ओके. आणि त्यांना इथं प्रोसेसिंग फी वगैरे इथं चार्जेस असणार 550 रुपये, सगळ्यांना 650 रुपये आपल्याला इथं भरायचे आहे म्हणजे आहे. ओके. त्याच्यामध्ये मोड ऑफ मोड ऑफ पेमेंट जे असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने आपण भरू शकतो. SBI कडून आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो. तर आपण ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या. सोपी पद्धत असणार आहे. जनरल इथे इन्फॉर्मेशन वगैरे दिलेलं आहे. क्लोजिंग डेट वगैरे दिलेली आहे 17/8/2025. ओके. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. वॉर्निंग वगैरे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज आपल्याला डॉक्युमेंट जे लागणार आहे तर मग आपल्याला डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार आहे आपल्याला, जे आपल्याला अटेंड करायचे इथं टायर 2 एक्झामिनेशनमध्ये. मॅट्रिक आणि सेकंडरी सर्टिफिकेशन एक्झामिनेशन, डेट ऑफ प्रूफसाठी 10वी 12ची मार्कशीट, त्यानंतर हायर एज्युकेशन सर्टिफिकेशन, 12 क्लास वगैरे असेल, डिग्री असेल त्याची मार्कशीट वगैरे लागणार आहे. त्यानंतर OBCचे असेल OBC सर्टिफिकेशन, EWS SC/ST कॅन्डिडेट्स NOC सर्टिफिकेशन, आपल्याला डोनेशन सर्टिफिकेशन, ओके, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेशन, हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर आता इथे फॉर्मॅट सर्टिफिकेट खाली दिलेलं आहे. हे सगळे फॉर्मॅट सर्टिफिकेट कॅटेगरी वाईज वगैरे कसे असतात ते बघून घ्यायचे. तर आपल्याला 17/8/2025 पर्यंत इथं अप्लाय करून घ्यायचं. मित्रांनो 26/7/2025 पासून ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे आपल्याला. ओके. जर तुम्हाला काही याची डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला जी PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आपल्या घराची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मी. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनल पर्यंत असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.